राम राम मंडळी, काय चाललंय सगळ्याचं बघा. ही पिशवी आज कुठं चालू आहे माहिती आहे का? बायकोनं बाजारला लावलोय. सासरवडीच्या इथं आज बाजार असतो या पिंपळनेरला. म्हणली घरी माळवं नाही, टाळवं नाही, कांदा नाही, बटाटे नाही, आमका नाही, तलका नाही, काय सुद्धा नाही, तर सगळी पिशवी भरून घेऊन या. त्याच्यात माझा रेनकोट आहे बरं का, पाऊस येतोय म्हणून इथल्याला. तर मग आपण बाजार सासरवडीच्या बाजारला आलोय आज. कसा कसा बाजार आहे, काय काय आहे ते तुम्हाला जाऊतो या बघायला. चल तर बघा, मी आलोय आता आपल्या पिंपळनेर गावच्या बरोबर येशीपाशी कामा नाही हो का, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पिंपळनेर. बघा वर कशी आहे, शिवस्मारक समिती पिंपळनेर वर बघा. आणि इथनं झालाय बाजार सुरू. आता आपण करूया बाजार या. तुम्हाला 100 न लावतो. अजून काय, अजून 10 किलो. 1 किलो दे, 1 कमी दे, पर किलो कधी चालू वामा तो मोबाईल आहे करा. अजून काय फुलवरा आहे. फुलवरा कसा आहे? 30 रुपये पावशेर. डुबळी 30 सगळं काय झालंय मला काय करतो. वांगी घेतली माळव सगळं फ्रेश आहे बरं का. ताजं ताजं आता उतरते गेली चालू केलं.
सासवडीचा बाजार आहे. हा. हा? हो. मिरची बघू आता. मुळा घेऊ खायला. झालं बाजार पिशवी भरली लय झालं माळव आता आठवड्याचं बाजार. हे का हे सासरवडीला जाताना असा रस्ता आहे, सुमसान जागा आहे, सगळं माळरान आहे असं. आणि असल्या आरोने मनात बायकोला लावलं तर बाजार आणायला कसं वाटतंय सांगा तुम्ही. जाता बघा कसं माळरानाच आहे का नाही सगळं. आणि एवढ्या लांब लावलंय बाजारला. आणि म्हणली कारभारी आणि काय म्हणली कारभारी भाजीपाला खायचा तर माझ्या माहेरचाच खाईल म्हणली, नाहीतर नाही. किती बी दिवस तुम्ही महिनाभर जरी काय आणलं नाही माळवं टाळवं तरी चालेल म्हणली. खाईल माळवं तर माझ्या माहेरचाच खाईल म्हणून आणले. आणि मंडळी काय काय आणले ती जाऊ तुम्हाला आता घरी गेल्यावरती बघा. असं आहे काय करायचं बायकोचं सगळं ऐकायचं. जर नाही ऐकलं तर मग संध्याकाळी तुकडाच नाही तर त्यासाठी मी सांगतो आपण बायकोनं सांगायला बाजार बिजार हो तर काय होतंय बायका मग तिथे कालवणालाच नाही काय काय करू असं. चला मग आता आपण काय कारभारी करते काय नाही. कारभारी हो हे कारभारी वाजवली पण काय दारू काय काय आली बघा आली कारभारी. फिर काय केलंय हो आता काय बुर काय का काय बघू काय तरी दाखव होय बघा
मला मी दावा आलती पचका झाला का नाही तिथं चांगला मला पचका करते हे बघा सकाळी दमदाटी केली माळवाना म्हणली आणि घेतली तिथं नाही कुठलं तर माझ्या माहिती म्हणजे सासरवाडीवर मला माळवा आणायला लावलंय बाजारातलं आणि काय दम दिलाय माहित आहे का तुम्हाला माहित आहे का आता काय चालू आहे ट्रेंड लाडकी बहीण मला म्हणली जावा बाजारला पैसे देते मी अगं म्हणलं कुठले पैसे द्यायचे माझी पगार चालू व्हायची आता म्हणले का नाही सकाळी कुठली अगं पगार लाडकी बहीण म्हणली मला सरकार मोदी देणार आहे 1,500 रुपये महिन्याला अगं आया उड्या हानीतच गेलो मी म्हणलं चला आपल्याला हा काय तर मिळतं ना तेवढं हा ये हो काय काय आणलंय बघ आता राम राम काय म्हणे होय ग आज काय घरच्या कटच केलं बाबा होय ग काय घरच्या कटच केलं बाबा आज नेतं पांघरायला पावसा पाण्याचं पागूत फिगूत नेतात आणि बरंच काय माळव आणलंय बघा बघ काय काय आणलंय हो हा बर 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 फेवरेट आणला का तुमचा मुळा आणि पोराशी वैताग देते ते आले की मुळा सायकलीची चेन सारखीच पडती चेन आणि आले की पप्पा चेन बसवा पप्पा चेन बसवा हाय ना व्यवस्थित सगळं काय अडचण नाही ना काय नाही अडचण थँक्यू बिंक्यू म्हणा वेलकम वेलकम हा खुश झाली बायको बघा बायको जर खुश करायची तर मला सांगतो मंडळी हा बायको खुश करायची म्हणलं की माहेरचं जाऊन माळवानाची पळतच खुशच झाली आता माझा एक माहेर घेतलं इथं म्हणून आणताय तुम्ही पटकन गेले बघा हे असं आहे खेळ म्हणजे जवळ आहे म्हणून सारखं ताणायचं काय विचारायला काय आहे का नाही त्याला काय की पाय यायचं हात यायचं नाजूक पैसे यायचं हा लाडक्या बहिणीचा पैसे यायचे ते आलं ते येऊ द्यावं तुम्हाला बी देईल त्यातला काय सांगते मग काय रे काय ना तुझं लाडू आणि आपला यश यश सारखं आलं की माझ्या मागे काय असतं पप्पा चेन बसवा पप्पा चेन बसवा दर्शुका चिता किती बसला त्याच्या पायाला लागले काय लागलं दर्शवा पप्पा हका असंच करते बघू काय माझ्या काय लागलं ते दर्शन पाललाय हे काय लागले असं कस काय बरं मग वर पडलं का बर बर नीट खेळत जावा सायकल तू शिकला का सायकल आता पप्पा हका कसं खेळतय ते माहितीये का तुम्हाला हका सायकलीवर बसतय चालवतोय की इथं अशी उडी खातोय अरे ती लय टॅलेंटेड पोरगा आहे आणि सायकल पुढं डायरेक्ट आणि आता तर सायकल पुढं ते बी पुढं डायरेक्ट पुढं होय पंक्चर लागली नीट खेळा सायकल हा चेन बसवा मला येत नाही बसू चेन बसू चला चेन चेन म्हणतोय चला तर मग मंडळी होय का पूजा काय बोलायचं का तुला काय काय नाही शिवते कपडे होय बर बर पूजाचं काम चालू आहे आपण तिला गुतवायला नको तुझं काम चालू राहू दे हा काय चला मंडळी मग भेटूया असं पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून सांगा हा बाय.